अगोदर यांनी कोटीचे निधी आणलेले आहेत म्हणून स्वतः तोंडाने सांगतात. मग एवढ्या कोटीचे तुम्ही निधी आणले तर मग का तुम्ही धूळमुक्त पंढरपूर करू शकला नाही? का तुम्ही नगरपालिकेच्या शाळांची चांगली उभारणी करू शकला नाही? आजही तुम्ही लोकांना मैला मिश्रित विष्ठा मिश्रित पाणी पाजताय. श्यामलताईंना एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या अगोदर कुणाला विचारणार आहेत? त्यांच्या मालकाला विचारणार आहेत. आणि त्यांचे मालक कुणाला विचारणार आहेत? त्यांच्या मालकाला विचारणार आहेत. त्याच्यामुळे ही इलेक्शन फिरून फिरून स्वतः प्रशांत परिचारक त्यांच्यावर घेत आहे. स्वतःच सांगायला लागलेत की अधिकारी लोक माझं ऐकत नाही. तर हा स्पष्ट तुमचा नाकर्तेपणा तिथं त्या ठिकाणी तुमचा दिसतोय. आणि अधिकारी लोक कधी ऐकत नाहीत एखाद्या व्यक्तीचं, तर त्या ठिकाणी कोणतर मिंद असतं त्याच्यामुळे ऐकत नाही. भाजपचे असे लोक आहेत की परिचारकांच्या अगोदर पासून त्यांनी उभं आयुष्य पक्षासाठी घालवलेलं आहे. आणि ह्या वर्गाला कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता आज परिचारकांनी तिथं स्वतःचा मनमानी कारभार चालू केलेला आहे. की तिथला जो कॉरिडॉर असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांची जी भूमिका आहे, त्यांची काही भूमिका असू द्या, त्या भूमिके पाठीमागे मी भालके म्हणून कायम त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायची जबाबदारी माझी आहे. आज आपल्या इथं 800हून अधिक घरांचा प्रकल्प जो आहे तो मोडखळीत पडलेला आहे. आणि तुमचं सरकार असताना तुम्ही तो उभा करू शकत नसाल, त्या लोकांना तुम्ही तिथे न्याय देऊ शकत नसाल, तर आता सरकार आणि कुठेतरी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? एखादा निधी खेचून आणायचा असेल तर आम्हाला कळते ना की कशा प्रकारे सरकारला धारीवर धरायचा आहे आणि तो खाली निधी खेचून आणायचा आहे. एवढ्या वर्ष सरकार त्यांचंच होतं, सत्तेत पण तेच होते 40 वर्ष. तर मग का तुम्ही इथं काम केलं नाही? पण गेल्या 40 वर्षात जी सत्ता तुमच्याकडे होती त्या सत्तेच्या कालावधीमध्ये तुम्ही पंढरपूरकरांसाठी एखादं म्हणजे आमच्या महिलांसाठी एखादं वॉशरूम काढू शकला नाही एखाद्या चौकात, किंवा कुठली बेसिक सुविधा तुम्ही लोकांसाठी देऊ शकला नाही. आणि कोटीच्या उडाण्यांच्या बाता आपण कशासाठी मारायचे? इव्हन भालके कुटुंबाच्या कामाची पद्धत ह्या लोकांना माहित आहे की नानांनी काम करत असताना सर्वसामान्य लोकांना विचारात धरून त्यांच्या घरापर्यंत जाऊन काम केलेलं आहे. मी देखील नानांच्या विचाराचा वारस म्हणून इथं काम करत असताना कुठल्याही समाजातील एका घटकानं मला जर आवाज दिला तर त्या ठिकाणी मी पोचून काम केलेलं आहे. लघु उद्योग उभा करून खेळणी तयार करण्याची गोष्ट असू द्या, किंवा ज्या महिला आज आपल्या हातावरती छोट्या छोट्या गोष्टी तयार करतात. तुळशीच्या पानापासून तुळशीचा अर्क आपण तयार करू शकतो, अगरबत्त्या तयार करू शकतो, फुलापासून धूप तयार करू शकतो. अशा छोट्या छोट्या गृह उद्योग घर बसल्या महिलांच्या हाताला काम देण्याचं काम आपण ह्या पंढरपूरमध्ये करू शकतो. जे छोटे व्यापारी आहेत, हातावर पोट घेऊन जगतात, त्यांना तुम्ही 10 रुपयाची पावती फाडायला लावता आणि त्यांच्याकडून 100 रुपयाची वसुली करता. माझ्या समाजातील मग छोटा असू द्या मोठा असू द्या कुठल्याही घटकावर कोण जर समोरून अन्याय करत असेल, म्हणजे आरे करत असेल, तर त्याला कार्य करून त्याला त्याची जागा दाखवून द्यायची जबाबदारी माझी आहे. मुलींवरती असू द्या किंवा महिलांवरती कुठलं तर वाईट हे होत असेल तर तिथं मी खमकी आहे ना. एक महिला म्हणून मी तिथं भक्कम सक्षम आहे. व्यापारी वर्ग आहे, गुजर मारवाडी जैन समाजाचा व्यापारी वर्ग आहे. आज मी फिरताना त्यांच्या दुकानापर्यंत जाऊन आलेली आहे. तर काय अवस्था आहे तिथं? एकही रस्ता व्यवस्थित नाही. त्यांच्या दुकानासमोर भले मोठे खड्डे पडलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी साचून अक्षरशः घाण त्यांच्या दुकानामध्ये जात आहे. आणि या गोष्टींनी ते त्रस्त आहेत. धूळ किती आहे पंढरपूरमध्ये, त्या धुळीमुळं त्यांच्या अक्षरशः छातीत चिकूल व्हायला लागलेला आहे. कुठं तर कोट्यावधीच्या बाता करून हे प्रश्न सुटणार नाही. नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी काही वेगळं करायची नाही. की जो कचरा आहे तो कुठंतरी नदीत टाकला जातोय, तो कचरा कुंडीत टाकायचा आहे. त्याच्यावरती व्यवस्थित निगराणी आपल्याला करायची आहे. आणि तिथे नदीपात्राच्या ठिकाणी आपल्याला काय वेगळं करायचं आहे? महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम तिथं उभा करणं गरजेचं आहे. स्वतः काल सांगितलं की माझ्याकडे कुठलं पद नाही, काय नाही, मी काय करू? म्हणजे यातून तुमचा स्पष्ट नाकर्तेपणा दिसून आलेला आहे लोकांना. इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुमच्याकडे कुठलंही विजन नाही. पंढरपूरकरांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही महत्वाचं विकासाचं विजन तुमच्याकडे सध्या नाही. मी ज्यावेळेस तिथं नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे तर 24 तास 365 दिवस मी तिथं खुर्ची टाकून बसणार आहे. आणि माझ्या लोकांची कामं करत असताना लोकांना कुणाच्या तर मार्फत माझ्यापर्यंत यायची गरज नाही. मी थेट नगराध्यक्ष आहे. लोकांनी थेट माझ्यापर्यंत यायचं आहे आणि काम देखील थेट होणार आहे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, पंढरपूरच्या नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी ही अंतिम टप्प्यात आहे. अगदी शेवटच्या 2 दिवस हे त्या ठिकाणी मतदानाच्या पूर्वीचे आहेत. आणि मग या पार्श्वभूमीवर या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर कुणाची सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल तर ती तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या प्रियंका भालके यांची. आणि ताई आज आपल्यासोबत आहेत. ताई, पहिलं तर स्वागत आहे. खरं तर ही निवडणूक मुळातच जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रियंका भालके यांच्या भोवती त्या ठिकाणी राहिली. आणि मग प्रियंका भालकेंना विरोधी उमेदवार कोण अशा संदर्भातल्या चर्चा इथं राहिल्या. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाठीमागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये फिरताय, अगदी तुम्ही भाषणामध्ये बोलताना देखील सांगितलं की आमचा विधानसभेला पराभव झाल्याच्या दिवशी
तुम्ही लोकांमध्ये होता. आणि मग हे पाठीमागचे अनेक वर्ष पंढरपूरमध्ये असेल, ग्रामीण भागामधलं फिरणं असेल, गल्लोना गल्ली तुम्हाला माहित असणं असेल, प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टला जातोय तेव्हा तुम्ही अनेक वेळा तिथं आल्याची चर्चा, तुम्ही त्या लोकांपाशी बसल्याची, त्यांच्या घरात खाल्ल्यापिल्याची चर्चा आहे. मग इतकं लोकातलं नेतृत्व तिथं नगराध्यक्ष पदाला जाहीर झाल्यानंतर साहजिकच समोर असं होतं की ह्याला उमेदवार द्यायचा कोण. आणि मग अंतिमतः श्यामलताई शिरसाटांचं नाव चर्चेत आलं. तेही बऱ्याच वादामध्ये आलं की हा उमेदवार चुकला. आज देखील पंढरपूर शहरामध्ये चर्चा आहे की प्रशांत परिचारकांची ही ओढाताण इतकी का होते, कारण याच्यापूर्वी कधीच प्रशांत परिचारक एवढ्या खाली जाऊन निवडणुका लढवत नव्हते. परंतु उमेदवार चुकल्याच्या भावनेनंच खरं तर त्यांनी ज्या पद्धतीनं आज पळतायत, या सगळ्या गोष्टी पंढरपूरमध्ये घडत असताना प्रणिता भालके मात्र आपला आपला विकासाचा अजेंडा घेऊन, आपले आपले विकासाचे मुद्दे घेऊन लोकांच्या मध्ये जातायत, लोकांशी बोलतायत. काय दिसते निवडणूक प्रणिता भालकेंना? काय वाटते ह्या निवडणुकीबद्दल प्रणिता भालकेंना? आज निवडणूक कुठे? हे बघा, ही इलेक्शन ज्या दिवशी डिक्लेअर झाली त्या दिवशी माझी जी उमेदवारी आलेली आहे ती लोकांमधनं आलेली आहे. आणि मी हे अगोदरपासून पण सांगत आलेली की माझी जी उमेदवारी आलेली आहे जनतेतून आलेली आहे. सर्वसामान्य कुठल्याही पुढाऱ्यांनी मला इलेक्शन जाहीर झाल्यावर दादा फोन नाही केला, पण सर्वसामान्य ज्या बायकांसाठी मी कुठंतरी त्यांच्यासाठी धावून गेलेले अशा सर्वसामान्य लोकांनी मला फोन करून स्वतः सांगितलेलं की ताई, आता ही जी इलेक्शन डिक्लेअर झालेली आहे त्याच्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे आणि तुम्ही उभं राहावा. आणि कुठंतरी त्यांच्या आग्रहाखातर लोकांची सेवा करण्यासाठी मी आज ह्या निवडणुकीत उभा राहिलेली आहे. आणि पहिल्या दिवसापासून मी विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरली आहे. आणि माझे विकासाचे जे मुद्दे आहेत तेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. खरं तर आत्ता मी म्हणाल तसं समोर श्यामलताई शिरसाट आहेत, इकडं तुम्ही. अनेक वेळा तुम्ही सांगितले की ही लढाई माझी आणि श्यामलताईंची आहे, त्यांचा उल्लेख करताना तुम्ही आदरणीय करता, आईप्रमाणे असं करता. पण ह्या निवडणुकीत पंढरपूरच्या प्रचारात हे चित्र कुठेच दिसलं नाही. एका बाजूला अलीकडं प्रणिता भालके दिसत होत्या, पण पलीकडं प्रचाराच्या ह्याच्यामध्ये लोकांना मतं मागताना, लोकांपर्यंत विकासाचं विजन घेऊन जाताना पलीकडचा उमेदवार श्यामलताई शिरसाट कुठेतरी दिसल्या नाहीत. तिथून ती खिंड मात्र प्रशांत परिचारकांनी लढवली. अर्थातच जेव्हा त्यावेळेला त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी इथं नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, आमदार नाही, मग माझ्यावर का बोलता. परंतु प्रत्यक्षात मात्र पलीकडनं तेच समोर येत आहेत, तेच विजन मांडतायत, तेच आम्ही कामं करू म्हणतायत. नेमकं या निवडणुकीमधलं उमेदवार कोण आहे? श्यामलताई ही कटपुतली वाटतायत आणि फक्त ही सगळी मागणं कारभार पुन्हा परिचारक करणार आहेत, कारण मैदानावर तशा संदर्भातली चर्चा सुरू आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय फायदा होईल असं वाटतंय समोरचा उमेदवार असा असण्याचा? हे बघा, ते स्वतःच म्हणतात की मी इथं आमदार नाही, नगरसेवक नाही किंवा कुठल्याच पदावर नाही, तर तुम्ही यात पडू नका ना. मग बरोबर, तुम्ही यात पडण्याची काहीच गरज नाही. मी मुळात पहिल्या दिवसापासून एकच सांगत आली आहे की ही निवडणूक जी आहे ती प्रणिता भालके विरुद्ध श्यामलताई शिरसाटांची आहे. मुळात दादा, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ही इलेक्शन कुठेतरी आपल्या राजकीय स्वार्थासाठी नाही, सर्वसामान्य लोकांसाठीची निवडणूक आहे. त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला उद्या भविष्यात करायचं आहे, पंढरपूरकरांसाठी काहीतरी करायचं, ह्या दृष्टिकोनातली ही निवडणूक आहे, विकासावरची ही निवडणूक आहे. आणि कुठेतरी हे करत असताना विकासाचे मुद्दे भरकटण्यासाठी प्रशांत परिचारक कुठेतरी मध्ये आडवे येत आहेत. आणि त्या आदरणीय ताईंना कुठेतरी कटपुतलीचा म्हणजे बाहुली म्हणून त्यांचा वापर करत आहेत, की फक्त नावापुरता ते उमेदवार म्हणून ठेवलेले आहेत. त्यांच्या हातात कुठली आतापासून त्यांना साधं बोलायचं सुद्धा म्हणजे स्वातंत्र्य नाहीये. मग आताच तुम्हाला बोलायचं स्वातंत्र्य दिलं जात नाही, तर उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय काम करणार आहे पंढरपूरकरांसाठी? गेल्या 40 वर्षात जी सत्ता तुमच्याकडे होती त्या सत्तेच्या कालावधीमध्ये तुम्ही पंढरपूरकरांसाठी एखादं म्हणजे आमच्या महिलांसाठी एखादं वॉशरूम काढू शकला नाही एखाद्या चौकात, किंवा कुठली बेसिक सुविधा तुम्ही लोकांसाठी देऊ शकला नाही. आणि आता समोर येऊन कुणाला तरी हाताशी धरून तुम्ही जे नेहमी करत आलाय तेच आता पुढे करणार आहे तुम्ही. आणि असं करत असताना कुठेतरी उमेदवार म्हणून श्यामलताई शिरसाटांना हाताशी धरून त्यांना फक्त त्यांचा चेहरा पुढे उभा करून त्याच्या मागून कारभार हे तिसरेच लोक करणार आहेत. मुळात श्यामलताईंना एखादा निर्णय घ्यायचा असेल लोकांसाठी तर त्या स्वतः आता बोलू शकत नाही, तर उद्या काय एखादा निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे का हे तपासून घेण्याची गरज आहे. उद्या त्यांना एखादं काम सांगितलं तर त्या अगोदर कुणाला विचारणार आहेत? त्यांच्या मालकाला विचारणार आहेत. आणि त्यांचे मालक कुणाला विचारणार आहेत? त्यांच्या मालकाला विचारणार आहेत. त्याच्यामुळे ही इलेक्शन फिरून फिरून स्वतः प्रशांत परिचारक त्यांच्यावर घेत आहेत. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की ही जी निवडणूक आहे ती माझी म्हणजे प्रणिता भालके विरुद्ध श्यामलताई शिरसाटांची आहे आणि ती आमच्यापुरतीच मर्यादित राहावी. कारण उद्या कुठेतरी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा जो व्यक्ती तिथं जाऊन काम करणार आहे तो लोकहिताचा असला पाहिजे, कुणाच्या तरी दबावाखाली काम करणारा अजिबात नसला पाहिजे. कारण लोकांचे निर्णय
जेव्हा आपल्याला घ्यायचे असतात त्यावेळेस त्या व्यक्तीने स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण एखादी व्यक्ती जर त्या ठिकाणी एखादं काम घेऊन आली आणि तिला त्या जाग्यावरच काम करणारा माणूस तिथं पाहिजे. थांबा, परत करतो किंवा कुणाला तर विचारून करतो असं हेलपाट घालायला लावणारा व्यक्ती तिथं नको आहे. कारण लोकांचा वेळही तितका महत्वाचा आहे. बरोबर. आज आपल्याकडे नगरपालिकेत काम घेऊन जाणारा व्यक्ती हा प्रत्येक स्तरातून आलेला आहे. बरोबर. प्रत्येकाला वेळेचं बंधन आहे, भान आहे. तर त्यांचं काम जागेवर ऑन दी स्पॉट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासारख्या स्वतः निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची गरज आहे असं मला तिथं वाटतं. खरं तर उद्या तुम्ही सुद्धा तिथं काम करत असताना कसं काम करू शकणार असं एक परिकर्ण परिचारक म्हणतात. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी एक परवा जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांची स्वतःची हतबलता दिसून आली की मी काय करू, मी काय केलंय, मी तर काय मी नगरसेवक होतो का नगराध्यक्ष होतो, मी तर आमदार आहे का खासदार आहे, मग माझा काय संबंध आहे, पंढरपूरचा विकास झाला नाही याच्याशी. या पद्धतीने त्यांची भूमिका आहे. आणि हे बोलताना अधिकारी माझं सुद्धा ऐकत नाहीत म्हणतात. जर अधिकारी प्रशांत परिचारकांचंच ऐकत नाही तर पर्यंत भालकेंचं काय ऐकतील उद्या अधिकारी? हे बघा, ते स्वतःच सांगायला लागलेत की अधिकारी लोक माझं ऐकत नाही. तर हा स्पष्ट तुमचा नाकर्तेपणा तिथं त्या ठिकाणी तुमचा दिसतोय. आणि अधिकारी लोक कधी ऐकत नाहीत एखाद्या व्यक्तीचं. तर त्या ठिकाणी कोणतरी मिंदा असतं त्याच्यामुळे ते त्यांचं ऐकत नाहीयेत. आणि मला स्पष्ट आता बोलायचं नाही, पण मी ज्यावेळेस त्या ठिकाणी जाईन त्यावेळेस तुम्ही बघितलंय पण की मी सर्वसामान्य लोकांसाठी कुठल्या स्तराला जाऊन लढू शकते. आणि उद्या जर एखादा अधिकारी तिथं ऐकत नसेल तर त्याला कसं धारेवर धरायचंय तेवढं धाडस माझ्यामध्ये आहे. आणि हे करत असताना त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चौकटीत ठेवून त्यांची कामं जी आहेत ती लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठीच मी इथं आलेले आहे. सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत अधिकारी नेऊन त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवायचा प्रयत्न मी माझ्या येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. कुठेतरी कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून काम मी कधीच करणार नाही. अजून एक गोष्ट खरं तर या संपूर्ण प्रचारामध्ये मी बघतोय भारतीय जनता पार्टीच्या ह्या सगळ्या पलीकडच्या बाजूने की केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यात भाजप आहे, म्हणून पंढरपूरला भाजपचा नगराध्यक्ष असला पाहिजे. अर्थात मी परवा दिवशी दीपक वाडदेकरांची मुलाखत केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणि इथं नगरपालिका आणि आमदारकी राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणून सुधाकर पंत परिचारक यांच्याकडे होती. परंतु तरी सुद्धा काही फार मोठा निधी या भागामध्ये आला अशी परिस्थिती नाही. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि विधान परिषदेला आमदार म्हणून इथं प्रशांतरावजी परिचारक 6-7 वर्ष इथं आमदार होते. तरी काही फार मोठं पंढरपूरमध्ये कायापालट झाला असं नाही. आणि मग हे असं असताना लोकांना हे समोर दिसत असताना ते कुठल्या बेसिसवर हे नॅरेटिव्ह विरोधक सेट करत असतील असं वाटतंय. आणि तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या फ्रेमकडे? हे बघा दादा, मुळात वरती सरकार कोणाचं आहे, खालती सरकार कोणाचं आहे, निधी कसा हे करणार आहे हा प्रश्नच इथं नाही. कारण ब्रह्मांड नायक विठ्ठलाला आपसूक इथं निधी येतोय. गरज कुणाची आहे की तिथं योग्य व्यक्तीची गरज आहे की जो आलेला निधी आहे तो व्यवस्थित कुठलाही भ्रष्टाचार न करता सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून त्या निधीचा वापर करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी नियत चांगली असावी लागते. आणि अशा चांगल्या नियतीने, चांगल्या विचाराने, लोकहिताचा विचार करून काम करणारा माणूस तिथं पाहिजे. आणि मुळात ते जे सांगत आहेत की केंद्रात सरकार भाजपचं आहे, खाली सरकार भाजपचं आहे, त्यासाठी इथं नगराध्यक्ष देखील भाजपचा हवाय. तर उलट मी म्हणेन की इथं नगराध्यक्ष कुठल्या तरी पक्षाचा नाही तर जनतेच्या विचारांचा नगराध्यक्ष असणं खूप गरजेचं आहे की जो लोकांच्या समस्यासाठी तिथं प्रशासनाला किंवा सरकारला भांडणारा व्यक्ती तिथं पाहिजे. आणि त्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीची तिथं गरज आहे. उद्या जर एखादा निधी खेचून आणायचा असेल तर आम्हाला कळते ना की कशा प्रकारे सरकारला धारेवर धरायचा आहे आणि तो खाली निधी खेचून आणायचा आहे. एवढ्या वर्ष सरकार त्यांचंच होतं आणि सत्तेत पण तेच होते 40 वर्ष. तर मग का तुम्ही इथं काम केलं नाही पंढरपूरकरांसाठी? तुम्ही स्वतः काल सांगितलं की माझ्याकडे कुठलं पद नाही, काय नाही, मी काय करू. म्हणजे यातून तुमचा स्पष्ट नाकर्तेपणा दिसून आलेला आहे लोकांना. इथून पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुमच्याकडे कुठलंही विजन नाही. पंढरपूरकरांच्या दृष्टिकोनातून कुठलंही महत्वाचं विकासाचं विजन तुमच्याकडे सध्या नाही. आज आपण बघतोय की आपले आडम मास्तर सोलापूरचे, त्यांनी कुठलेही त्यांची सत्ता नसताना, सरकार नसताना नरेंद्र मोदी साहेबांना हाताशी धरून सोलापूरमध्ये 30,000 घरांचा प्रकल्प मंजूर करून आणला. तो तिथं त्यांनी राबवला. आज आपल्या इथं 800हून अधिक घरांचा प्रकल्प जो आहे तो मोडखळीत पडलेला आहे. आणि तुमचं सरकार असताना तुम्ही तो उभा करू शकत नसाल, त्या लोकांना तुम्ही तिथं न्याय देऊ शकत नसाल, तर आता सरकार आणि कुठंतरी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? मी जाहीरनामा बघितला खरं तर तुमचा आणि समोरच्या बाजूचा. समोरून पुन्हा एकदा ह्या शहराला कोट्यावधीची स्वप्न दाखवण्यात आली ती, कोट्टीची उड्डाणं हित आहेत. तुमचा जाहीरनामा म्हणजे अतिशय बेसिक दिसतोय किंवा मूलभूत सोयीसुविधांचा दिसतोय. म्हणजे इथं पाणी एवढ्या वर्षामध्ये नाही, महिला मिश्रित पाणी प्यावं लागतंय, स्वच्छतागृह नाही तिथं,
ट्रॅफिकची समस्या तशीच अबाधित आहे, नगरपालिकेच्या शाळांचा हाल आहे, उद्यान या शहरामध्ये कुठं नाही, ती धूळमुक्ती ह्या शहरासाठी महत्वाची गोष्ट आहे. का प्रियंका भालकेला ह्याच्यामध्ये कोटीच्या कडे टाकू वाटले नाही? हे बघा, कोटीचे उड्डाणे तर आपल्याला परत घ्यायचेच आहेत, पण अगोदर ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच पंढरपूरच्या यांच्याकडून अगोदर यांनी कोटीचे निधी आणलेले आहेत म्हणून स्वतः तोंडाने सांगतात. मग एवढ्या कोटीचे तुम्ही निधी आणले तर मग का तुम्ही धूळमुक्त पंढरपूर करू शकला नाही? का तुम्ही भयमुक्त पंढरपूर करू शकला नाही? का तुम्ही नगरपालिकेच्या शाळांची चांगली उभारणी करू शकला नाही? आजही तुम्ही लोकांना मैला मिश्रित विष्ठा मिश्रित पाणी पाजताय. आम्हाला ऐकायला बोलायला सुद्धा मनाला वेदना होते. आणि असं करत असताना आता कुठेतरी कोटीच्या उड्डाणांचा तुमचा जो जाहीरनामा आहे तो अत्यंत फसवा आहे असं मला वाटते. कारण ज्या महत्वाच्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या या लोकांच्या दृष्टिकोनातून पूर्ण होणं गरजेचं आहे, त्याच आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. का तुम्ही आज शहरातले खड्डे मोजवू शकला नाही? एवढा कोट्यवधीचा निधी तुमच्याकडे होता, तर रस्त्यावर पडलेले खड्डे तुम्ही मोजवू शकत नसाल तर कशाला आता तुम्ही कोट्यवधीचे उड्डाणे घेताय? आम्ही पण ते करणारच आहोत, पण अगोदर आम्हाला काय करायचंय तर ह्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अगोदरच्या समस्या आहेत त्या कुठंतरी आपल्याला आधी पूर्ण करायच्या आहेत आणि मग पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटचाल करायची. मी तुमचा एक व्हिडिओ बघितला, चंद्रभागेच्या नदीपात्रातला, तो तुम्ही दादा व्हिडिओ केलाय. किती घाण आहे हो तिथं, तुम्ही स्वतः डोळ्याने बघून आलेला आहे, मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर काय मग हे का तुम्ही करू शकला नाही? एवढ्या कोट्यवधी निधीच्या तुम्ही बाता करताय, तर मग साधी नदीपात्राची स्वच्छता तुमच्याकडनं करून झालेलं नाही, तिथे काय वेगळं करायचंय सांगा? कोट्यवधीच्या निधीची काय गरज आहे तिथं? तिथं काय करायचं? 100 डस्टबिन तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत, कचरा कुंड्या तिथे तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तिथला जो कचरा आहे जो इतरत्र खाली ठिकाणी पडला जातोय तो फक्त कचरा कुंडीत टाकण्यासाठी तिथे तुम्हाला 4-5 कर्मचारी नेमायचे आहेत. आणि नेमा तुम्ही आपल्याच गावातल्या आपल्याच तालुक्यातल्या युवकांना काहीतरी कामाची संधी देखील आपण त्या माध्यमातून देऊ शकतो. आणि तिथं आपल्याला नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी काही वेगळं करायची नाही. तिथं फक्त एक शिस्त त्या भागात लावणं गरजेचं आहे की जो कचरा आहे तो कुठेतरी नदीत टाकला जातोय, तो कचरा कुंडीत टाकायचा आहे, त्याच्यावरती व्यवस्थित निगराणी आपल्याला करायची आहे. आणि तिथं नदीपात्राच्या ठिकाणी आपल्याला काय वेगळं करायचं आहे? महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम तिथं उभा करणं गरजेचं आहे. कितीतरी लहान लेकरांना घेऊन येणाऱ्या बायका तिथं असतात, त्यांना फिडिंग रूमची तिथं गरज आहे. आणि ह्या गोष्टी जरी तुम्ही करू शकत नसाल तर येणाऱ्या पुढच्या काळात कोट्यवधीच्या निधींच्या बाता तुम्ही करू नका. मूलभूत गरजाच तुम्ही आतापर्यंत कोट्यवधींचा निधी असताना देखील पूर्ण केलेला नाहीत आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाच्या काळात तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही. मुळात मुद्दा काय आहे दादा, की काम करणारा आणि इच्छाशक्ती असणारा माणूस तिथं असणं गरजेचं आहे आणि हे मी करू शकते. अजून एक मला वेगळा फरक ह्या निवडणुकीमध्ये दिसतोय जो मला यापूर्वी फार दिसायचा नाही, की या शहरातला सुशिक्षित वर्ग, या शहरामधला नोकरदार वर्ग, या शहरामधला जैन गुजर मारवाडी समाजातला व्यापारी वर्ग आणि मंदिर परिसरातला सुशिक्षित वर्ग आणि तिथला ब्राह्मण समाज हा कधी नव्हे तो एक अंडर करंट त्यामध्ये, तो प्रियंका भालकेंच्या मागासतांचं चित्र मला बघायला मिळते. त्रस्त आहेत मंदिर परिसरातल्या लोकांचे वेगळे प्रश्न आहेत, महावीर नगर मधल्या व्यापाऱ्यांचे अनेक वर्षापासूनचे प्रश्न आहेत. तिथं रस्ता नाही, त्यांना धूळ आहे, त्यांची ट्रॅफिकची समस्या आहे, त्यांच्या दारात गाड्या लागतायत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं महावीर उद्यान आहे, त्याचा सगळा बोरबाज आहे. म्हणजे ह्या सगळा सुशिक्षित समाज आणि वरचा जो समाज ज्याला ह्या शहरामध्ये कोण नगराध्यक्ष यानं फारसा फरक पडत नाही, त्याला ट्रॅफिक नको आहे, या शहरामध्ये धूळ नको आहे, स्वच्छ पाणी पाहिजे, हा सुशिक्षित वर्ग कधी नव्हे तो तुमच्या पाठीमागे आहे. तो अंडर करंट काय जाणवतो तुम्हाला? मुळात दादा, जो व्यापारी वर्ग आहे, गुजर मारवाडी जैन समाजाचा व्यापारी वर्ग आहे, आज मी फिरताना त्यांच्या दुकानापर्यंत जाऊन आलेली आहे. तर काय अवस्था आहे तिथं? एकही रस्ता व्यवस्थित नाही, त्यांच्या दुकानासमोर भले मोठे खड्डे पडलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी साचून अक्षरशः घाण त्यांच्या दुकानामध्ये जात आहे आणि या गोष्टींनी ते त्रस्त आहेत. धूळ किती आहे पंढरपूरमध्ये, त्या धुळीमुळं त्यांच्या अक्षरशः छातीत चिकूल व्हायला लागलेला आहे. अशी परिस्थिती असताना कुठं तर कोट्यवधीच्या बाता करून हे प्रश्न सुटणार नाहीत. हे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं काम करणारा माणूस योग्य असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जो म्हणाला की तिथं कोण नगराध्यक्ष आहे हे त्यांना फरक पडत नाही, पण दादा पडतोय फरक पडतोय. नगराध्यक्ष कोण आहे हेच महत्वाचं आहे, की काम करणारा व्यक्ती तिथं पाहिजे. कुणाच्या तरी हातातली बाहुली बनून काम करणारा माणूस तिथं नकोय. स्वतः निर्णय घेणारा आणि त्या लोकांच्या समस्या सोडवणारा माणूस आज तिथं असणं गरजेचं आहे. आज साधी तुम्ही तो व्यापारी वर्गाची जी लाईन बघितली त्यालाच लागत बाजारपेठ भाजी मंडई देखील आहे. तिथं बसणाऱ्या लोकांना साधी एखादी वॉशरूमची सोय इतक्या वर्षात, एवढी बेसिक गोष्ट तुम्ही तिथं करू शकला नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असं काय 5 वर्षात करणार आहे की ज्याच्याकरून हा व्यापारी वर्ग तुमच्यासोबत राहावा अशी तुमची अपेक्षा आहे? राहिला सुशिक्षित वर्गाचा प्रश्न, तर सुशिक्षित वर्गासाठी या पंढरपूरकरांच्या दृष्टिकोनातून कुठलीही एखादीही चांगली गोष्ट या अगोदरच्या
ज्या म्हणजे सत्तेत असलेल्या लोकांनी काहीच केलं नाही. आज सुशिक्षित वर्गाला काय पाहिजे की दादा आज आपल्या एखाद्या लेकराला घेऊन किंवा आपल्या म्हणजे बायका पोरांना घेऊन जाण्यासाठी एखादं उद्यान विकसित करू शकला नाही तुम्ही एवढ्या वर्षात. आणि जे आहे त्याला एवढा कोट्यावधीचा निधी आला म्हणून हे स्वतःच सांगत आहेत. आणि त्या कोट्यावधी रुपयांचा म्हणजे वापर करून जरी तुम्ही ते उद्यान विकसित केलं असतं तरी सुशिक्षित वर्गाच्या दृष्टिकोनातून ते फायद्याचं ठरलं असतं. पण असं कुठलंही एखादं उद्यान असू द्या, एखादी बाग असू द्या किंवा ओपन स्पेसची डेव्हलपमेंट असू द्या, ही कुठली डेव्हलपमेंट किंवा कुठलंही एखादं चांगलं काम ह्यांच्या हातून झालं नाही. आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये देखील कोट्यवधींच्या ज्या बाता मारतात त्या ते करणारच नाही. त्याच्या दृष्टिकोनातून मला सुशिक्षित वर्गाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही ज्यावेळेस तिथं सत्तेत जाऊ त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा विचारात धरून, मुळात तुम्हाला विचारात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला विचारात धरून तुमच्या सोसायटी समोरचा एखादा ओपन स्पेस असू द्या किंवा आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून, पंढरपूर शहराच्या दृष्टिकोनातून एखादा वॉकिंग ट्रॅक असू द्या, तो कसा आपल्याला डेव्हलप करता येतील हा प्रयत्न आपण तिथं करणार आहोत. आणि हे गोष्टी करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेणं, त्यांच्या जो दृष्टिकोन आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत जाणून घेणं आणि ह्या दृष्टिकोनातून काम करणारा माणूस तिथं पाहिजे. अजून एक गोष्टी चर्चा ह्या शहरामध्ये आहे ती म्हणजे भयमुक्ती किंवा दहशतमुक्ती. तुमच्या बाजूने पण तुम्ही बोलताय. आज पंढरपूर जरी जगभरामध्ये आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जात असेल तर मूळ पंढरपूरकरांना माहित आहे की इथं किती वाद प्रतिवाद, भांडणं, किती दहशतीचं वातावरण आहे. इथला व्यापारी स्वतःला सेफ महसूस करत नाही किंवा इथं मुली बाळे त्या शहरामध्ये ग्रामीण भागातून शिकायला लोक मोठ्या प्रमाणामध्ये मुली शहरामध्ये येत आहेत. त्यांच्या सुरक्षेचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं काल तुमचे मिस्टर भगीरथ दादा बोलताना सांगत होते की या शहरामध्ये गुंठा 1.5 गुंठा असलेल्या लोकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे की ही लोक 10-10 एकराच्या जमिनीवर आरक्षण टाकायला मागे पुढे बघत नाहीत. तर ती लोक 15 दिवसाला 20 दिवसांना जाऊन आपले प्लॉट चेक करतायत की माझा प्लॉट इथं सेफ आहे का, ह्याच्या बाजूने कुणी तर काहीतरी लाटलाय, आरक्षण टाकलाय, दम देऊन कमी पैशामध्ये खरेदी केलाय. ह्या सगळ्या गोष्टींकडे उद्या जात असताना महिला म्हणून, कारण दुर्दैवानं तुम्ही खणकर आहात पण समाजाची मानसिकता असते की महिला तितकी खणकर असू शकत नाही, हे दुर्दैव आहे. तर महिला म्हणून ह्या सगळ्या फ्रेमकडे कसं बघायचंय तुम्ही? हे बघा, एखाद्या मुलींवरती असू द्या किंवा महिलांवरती कुठलं तर वाईट हे होत असेल तर तिथं मी खमकी आहे ना. एक महिला म्हणून मी तिथं भक्कम सक्षम आहे. आणि हे तुम्ही देखील बघितलेलं आहे. एखाद्या महिलेला तिच्या विरोधात होत असणाऱ्या अन्यायाविरोधात कसा आवाज उठवायचा आणि कोणत्या पद्धतीची लढाई तिथं लढायची हे मला चांगलं कळतं. आणि एक महिला म्हणून मी नक्कीच त्या प्रत्येक महिलेच्या पाठीमागं त्यांची बहीण म्हणून, त्यांची मुलगी म्हणून मी भक्कमपणे धाडसाने उभा राहण्याची भूमिका माझी इथून पुढची असणार आहे. आणि आज तुम्ही जो व्यापारी वर्गाचा विषय घेताय तर बघा दादा, एक मुद्दा लक्षात घ्या की जे छोटे व्यापारी आहेत, हातावर पोट घेऊन जगतात, त्यांना तुम्ही 10 रुपयाची पावती फाडायला लावता आणि त्यांच्याकडून 100 रुपयाची वसुली करता. म्हणजे किती 10 रुपयाची पावती फाडायला लावायची आणि 100 रुपयाची वसुली करायची. तर मुळात हा अन्याय तुम्ही आता ह्या छोट्या व्यापाऱ्यांवर करताय. मुळात महत्वाचा मुद्दा काय आहे की दादा, हा छोटा व्यापारी वर्ग जो आहे तो त्यांचा मुळात तिथं जो धंदा आहे तोच 200-300 रुपयाचा आहे की ज्याच्याने संध्याकाळी त्यांची चूल पेटत असते. त्याच्यातूनच जर 100 रुपये काढून तुम्ही त्यांच्याकडून घेत असाल तर सगळ्यात मोठा अन्याय त्यांच्यावर करत आहे. छोट्या व्यापाऱ्यांकडूनचे 100 रुपये तुम्ही सोडत नसाल तर हे जे मोठे व्यापारी आहेत त्यांच्यावर किती तुम्ही म्हणजे अन्याय करत असाल ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि कुठंतरी हे घडायचं नसेल तर कुठंतरी खमक्या नेतृत्वाची, त्यांच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीची तिथं गरज आहे. आणि ती धमक माझ्यात आहे की माझ्या समाजातील, मग छोटा असू द्या मोठा असू द्या, कुठल्याही घटकावर कोण जर समोरून अन्याय करत असेल, म्हणजे आरे करत असेल तर त्याला कार्य करून त्याला त्याची जागा दाखवून द्यायची जबाबदारी माझी आहे. आणि ह्याच दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. खरं तर ह्या शहराला ट्रॅफिकचा एक मोठा शाप आहे. वरपासून खालीपर्यंत यायचं, आडवं तिडवं पंढरपुरात जायचं तासाचा वेळ जातो. ह्या शहरात साधा एक सिग्नल नाही. उद्यापर्यंत भालकी काय करतील इथे काम? मुळात बघा, ह्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांचा हा नाकर्तेपणा आहे. कोट्यवधीचा निधी असून देखील तुम्ही आपल्या पंढरपूर शहराच्या दृष्टिकोनातून, लाखो भाविकांच्या दृष्टिकोनातून, इथं एवढे 4 वारीला लाखोंच्या संख्येने भाविक येतात, कितीतरी लोक बाहेरच्या राज्यातून जगभरातून येत असतात, त्यांच्या दृष्टिकोनातून साधा एखादा चौकात तुम्ही सिग्नलची सुविधा करू शकला नाहीत. आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये तुम्ही काय करू शकणार आहे? मी प्रणिता भालके म्हणून ज्यावेळेस इथं काम करेन त्यावेळेस
ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून त्यांची समस्या सोडवण्यासाठी मी माझ्या पंढरपूर तालुक्यातील चौकात प्रत्येक ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करून त्याच्यावरती एक नियंत्रण कक्ष नेमून त्या दृष्टिकोनातून मी पुढे काम करेन. आणि आज आपल्या इथं बघताय की कितीतरी चांगले ठिकाण देखील आहे की तिथं आपण पार्किंगची सुविधा करू शकतो. त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रयत्न करणारा माणूस तिथं जाणं गरजेचं आहे. तुम्ही जे करू शकला नाही ते प्रियंका भालके करून दाखवे. खरं तर शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. त्यातला हा प्रश्न आहे की तुम्ही ह्या शहरामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवूच म्हणताय, परंतु अजून सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या शहरामध्ये आहेत. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शहराला उद्योग निर्मिती फार महत्त्वाची आहे. या शहरामध्ये महिलांचा टक्का खूप मोठा आहे. घरी बसून असणाऱ्या महिलांची टक्केवारी खूप जास्त आहे, कारण ग्रामीण भागातला टच आहे या शहराला. अशा वेळी प्रियंका भालकेंचं या लोकांच्या उद्योग निर्मितीसाठीचं, व्यवसाय निर्मितीसाठीचं, रोजगार निर्मितीसाठीचं काय विजन आहे शहरासाठीचं? मुळात दादा, आज आपण इथं काम करत असताना पंढरपूर शहरामध्ये आपल्याला कुठेही बाजारपेठ हुडकायची गरज नाही. लाखो भाविक येतात, तेच आपल्याला या व्यापाराची संधी उपलब्ध करून देत असतात. ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून एखादा लघु उद्योग उभा करून खेळणी तयार करण्याची गोष्ट असू द्या, किंवा ज्या महिला आज आपल्या हातावरती छोट्या छोट्या गोष्टी तयार करतात आणि त्यांना व्यापारपेठ उपलब्ध करून द्यायची गरज नाही. इथं आपसूक व्यापारपेठ आहे. आज आमच्याकडे नंदेवाला समाज पण आहे दादा आपल्याकडे. ते लोक अतिशय चांगल्या दर्जाची वाकळ शिवतात आणि त्या वाकळीला विदेशात देखील मागणी आहे. तर इथं आपल्या पंढरपूर मध्ये जे लोक येतात ते चांगल्या दर्जाची जी खेळणी असू द्या, जे हातावर विणकाम करणाऱ्या गोष्टी असू द्या, आणि दुसरीकडे त्या तरुण पोरांना काम देण्याची संधी सुद्धा इथं आपल्याकडे आपण उपलब्ध करू शकतो. तर कशा माध्यमातून? जर आज आपल्या इथं विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल मंदिरामध्ये ज्यावेळेस वारी भरते किंवा रोजच्या ह्याच्यामध्ये लाखो भाविक विठ्ठलाला, रखुमाईला जो हार तुळशीचा अर्पण करतात, जी फुलं अर्पण करतात, त्या फुलाचा साठा किंवा तुळशीच्या ज्या हाराचा साठा आहे तो आपण आपल्याकडे घेऊन एखादा तिथे एक प्रकल्प उभा करून, लघु उद्योग उभा करून त्या तुळशीच्या पानापासून तुळशीचा अर्क आपण तयार करू शकतो, अगरबत्त्या तयार करू शकतो, फुलापासून धूप तयार करू शकतो. अशा छोट्या छोट्या गृह उद्योग घर बसल्या महिलांच्या हाताला काम देण्याचं काम आपण ह्या पंढरपूरमध्ये करू शकतो. आणि या दृष्टिकोनातून एक महिला म्हणून त्यांना विचारात घेऊन मी नक्की करेन. नगरपालिकेच्या शाळांमध्ये फार तुम्ही उचलून धरलाय. कधी नगरपालिकेच्या शाळा पंढरपुरामध्ये बांधलेत, त्याच्यानंतर काही झालं नाही, त्या बंद पडलेत. मुळात ह्या महागाईनं आणि बाकीच्या गोष्टीनं लोकांची कंबरडी मोडली असताना शाळेची फी 50-50, 60-60 हजार रुपये आजूबाजूच्या भागामध्ये, त्यांची स्वतःची पण विरोधकांची एक शाळा आहे. असं असताना मुळात ही जी शिक्षणासारखा पायाभूत हक्क आहे तो विकत घ्यावा लागतोय. तर उद्या प्रियंका भालकेंचं काय विजन आहे त्या नगरपालिका शाळा? मी दादा वेळोवेळी सांगत आलेली आहे की पहिल्यांदा आपल्याला ह्या शाळेची, जी नगरपालिकेची शाळा आहे, तुम्ही बघितलेत, मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या शाळेची अवस्था कदाचित बघितली देखील असेल. कुठेतरी ह्या शाळेची सुधारणा करायची आपल्याला. का करायची? तर इथं जो सर्वसामान्य लोकांची मुलं आहेत, जे देशाचं भविष्य आहेत आपल्या उद्या, ती पोरं चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना दिल्लीच्या ठिकाणी जर जी मॉडेल स्कूलची संकल्पना तिथं राबू शकते, तर ती माझ्या पंढरपूरमध्ये का नाही राबू शकत? ह्या दृष्टिकोनातून मी उद्या नगराध्यक्ष झाल्यावर तिथं ही सुधारणा करणार आहे की नगरपालिकेची जी प्रत्येक ठिकाणची जी शाळा आहे ती कुठेतरी चांगल्या दर्जाची करून तिथं डिजिटल शिक्षण पद्धती उभा करून आमच्या सर्वसामान्यांच्या पोरांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर उद्या तिथं जे शिक्षण त्या लोकांना मिळणार आहे त्याच्यातूनच कुठेतरी एखादा वरिष्ठ अधिकारी म्हणा, एखादा चांगला उद्योजक म्हणा, हा निर्माण करण्याचा जो पाया आहे, जो शिक्षणाच्या माध्यमातून आपण करू शकतो, त्यासाठी मुळात ते विद्या मंदिर चांगल्या दर्जाचं करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी नक्कीच प्रयत्न करेन. शेवटचा प्रश्न आहे की का प्रियंका भालकेच? किंवा उद्या आता लोकांनी ठरवलंय, शहरामधलं वातावरण आहे, अंडर करंट आहे. मी इसबावी पासून ते खाली नदीपात्रापर्यंत बघतोय की वेगवेगळ्या भागांमध्ये कधी नव्हे तो लोक दबावाला झुगारून बाहेर पडून तुमचं नाव घेत आहेत. वर इसबावी मधला सुशिक्षित वर्ग असेल किंवा व्यापारी खाली असतील, खाली इतर समाज असेल, मंदिराच्या आजूबाजूच्या महिला असतील, हातगाडेवाले असतील, रिक्षा चालक असतील, झोपडपट्टीतला समाज असेल, केबीपी कॉलेजच्या पाठीमागचा शिक्षकांची कॉलनी असेल, पंतनगरचा स्वतःचा काही भाग असेल, अशा सगळ्या भागामध्ये एक सुप्त करंट आहे की बदल व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. किती वर्ष एकाच माणसाच्या हातात सत्ता. समजा ह्या लोकांनी असं ठरवलं की यंदा बदल करू आणि प्रियंका भालकेला निवडून देऊ, तर का? ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं? गेली अनेक वर्ष काम करत असताना सर्वसामान्य लोकांच्या समस्याला म्हणजे
न्याय देत असताना मी त्यांचा आवाज बनून वेळोवेळी त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत धावून गेलेले आहे आणि लोकांना विश्वास आहे माझ्यावरती. उद्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना अडचण आली तर मी प्रणिता भालके म्हणून नक्कीच त्यांच्या सोबतीला असणार आहे. त्यामुळे लोकांना विश्वास आहे. माझ्या कामाची पद्धत त्यांना माहीत आहे. इवन भालके कुटुंबाच्या कामाची पद्धत ह्या लोकांना माहीत आहे की नानांनी काम करत असताना सर्वसामान्य लोकांना विचारात धरून त्यांच्या घरापर्यंत जाऊन काम केलेलं आहे. अधिकारी असू द्या किंवा कुठलंही प्रशासन लोकांच्या घरापर्यंत पोचवून त्यांच्या अडीअडचणीला धावून जाऊन त्यांच्या मदतीला वेळोवेळी नानांनी तिथं जाऊन काम केलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना मी देखील नानांच्या विचाराचा वारस म्हणून इथं काम करत असताना कुठल्याही समाजातील एका घटकानं मला जर आवाज दिला तर त्या ठिकाणी मी पोचून काम केलेलं आहे आणि त्यांना एक विश्वास दिलेला आहे की तुमच्या पाठीमागं मी भक्कमपणे उभा आहे. त्यामुळं मला माहित आहे लोक मला मतदान करणार आहेत, निवडून देणार आहेत, पण उद्या माझ्यावर जबाबदारी मोठी आहे ना की उद्या मी निवडून गेल्यानंतर ह्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या ज्या अडचणी आहेत त्यांची पूर्तता तर मला करायची आहेत, पण त्यांना एक तुमचा जनतेतला सहकारी म्हणून त्यांना विश्वास मला द्यायचा आहे की मी तुमच्यासोबत कायम असेल. नगराध्यक्ष म्हणून तिथं जाणार आहे त्यावेळेस 24 तास 365 दिवस मी तिथं खुर्ची टाकून बसणार आहे आणि माझे जे नगरपालिकेचे अधिकारी असू द्या किंवा जे काय माझे नगरसेवक असू द्या ते प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत नेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याची धमक माझ्यामध्ये आहे. दादा मी ज्यावेळेस तिथं नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे तर 24 तास 365 दिवस मी तिथं खुर्ची टाकून बसणार आहे आणि माझ्या लोकांची कामं करत असताना लोकांना कुणाच्या तर मार्फत माझ्यापर्यंत यायची गरज नाही. मी थेट नगराध्यक्ष आहे. लोकांनी थेट माझ्यापर्यंत यायचं आहे आणि काम देखील थेट होणार आहे. त्यामुळे दादा येणाऱ्या 5 वर्षा काळामध्ये पंढरपूर शहराचा कसा विकास मी करते आणि कायापालट कसा करायचा ते माझ्या हातात आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये करणार आहे. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षात तुम्ही पण इथंच असणार आहे आणि मी पण इथंच असणार आहे. तुम्ही बघा की कशा पद्धतीचं काम माझ्या माध्यमातून होतंय. तर आणखी एक पंढरपूरमध्ये जो सगळ्यात जास्त चर्चेला जातोय तो आहे मंदिर परिसरातला एक वर्ग कॉरिडॉरच्या संदर्भातला आणि डीपी रोड जो सगळ्यात महत्वाचा आणि 7-7.5 हजार घरं तिथं बाधित होणार आहेत. गंमत म्हणजे हा सगळा वर्ग पारंपरिक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे. असं असून सुद्धा यावेळेला नो कमळ अशा पद्धतीचं स्टेटमेंट तिथं चालवलं जातंय. तो वर्ग यावेळेला कमळाच्या विरोधात जाईल, परिचारकांच्या विरोधात जाईल हे दिसतंय आणि तो वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ओपन कधी नव्हे तर तुमच्या स्टेजवर येतोय बोलतोय. त्या वर्गाला कसं आश्वस्त करणार आहेत? मुळात दादा तिथं भाजपचे असे लोक आहेत की परिचारकांच्या अगोदरपासून त्यांनी उभं आयुष्य पक्षासाठी घालवलेलं आहे आणि ह्या वर्गाला कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता आज परिचारकांनी तिथं स्वतःचा मनमानी कारभार चालू केलेला आहे. आणि म्हणून कुठंतरी आज जो तुम्ही विषय म्हणजे मुद्दा उपस्थित केला की तिथला जो कॉरिडॉर असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांची जी भूमिका आहे त्यांची काही भूमिका असू द्या त्या भूमिके पाठीमागे मी भालके म्हणून कायम त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायची जबाबदारी माझी आहे आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय त्या लोकांवर होणार नाही ह्याची जबाबदारी आणि हा विश्वास मी त्यांना देते. ठीक आहे. खरं तर शेवटी तुमच्या प्रचाराचा हा महत्वाचा वेळ असताना पण तुम्ही आम्हाला वेळ दिलाय, परंतु पंढरपूरकरांसाठी हे व्हिजन जाणं ताई फार महत्वाची गोष्ट आहे. कारण या शहराची ओळख दक्षिण काशी म्हणून असली तरी या पंढरपूरचा कोट्यावधी रुपयांचा निधी इथं येऊन म्हणावा असा विकास त्या ठिकाणी झालेला नाही. या शहरामध्ये धुळीची समस्या अजून आहे तशी आहे. या शहरामध्ये प्रचंड ट्रॅफिक रोज होतो, हे रोज पंढरपूर बघते. या शहरामध्ये नीटनेटका एखादा साधा सिग्नल नाही. रस्त्याची कामं सतत चालू असतात, कुठेतरी खड्डा सतत पडलेला असतो, त्यामुळे सतत कुठेतरी बॅरिकेड आडवा लावलेला असतो, वाहतूक वळवलेली असते आणि वाहतूक तुंबलेली असते. या शहराला अजून देखील मैला मिश्रित पाणी प्यावं लागते. त्या मलपेच्या वड्यांमध्ये जिथं पाणी मैला मिश्रित पाणी नदीत जाते त्याच्याबरोबर पुढं जखवेल आहे जिथं पाणी उचललं जाते ते प्रचंड घाण आहे आणि जलशुद्धीकरण केंद्र आपलं किती ताकदीचं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. यासोबतच नगरपालिकाच्या शाळाची तशीच अवस्था आहे. आपली चंद्रभागा अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये घाणच आहे आणि मग ह्या बेसिक सुविधाच या शहराला न मिळाल्यामुळं महावीर नगरासारखा व्यापारी वर्ग जिथं जैन गुजर मारवाडी समाज आमचं काम करतोय त्यांची लाखो रुपयांची इस्टेट तिथं आहे, पण त्यांच्या दारातनं त्यांची गाडी जाते, त्यांच्या दारामध्ये कायम धूळ आहे, त्यांच्या दारामध्ये कायम घाणीचं पाणी जाते. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातला काम करणारा वर्ग आहे, त्याला साची स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. तिथंच पलीकडे बाजारपेठ आहे, तिथं महिला येते, त्या महिलांना साधं स्वच्छतागृह नाही. इथं पासून ते इथं नीटनेटकी बाजार मंडई नाही. कितीतरी समस्या सांगितल्या तर मी स्वतः अर्धा तास या समस्या सांगू शकतो. आणि हे सगळं असताना इथं कुणीतरी येऊन या शहराचा खऱ्या अर्थानं कायापालट करायची गरज आहे. ह्या आशेनं शहर खरं तर तुमच्याकडे बघते. मी म्हणालो तसं कधी नव्हे तो मंदिर परिसरापासून मूळ भाजप पक्षापासून ते सुशिक्षित वर्गापासून एक अंडर करंट आहे परिवर्तनाचं की बास
इंदा बदल करून बघू ही भावना जनसामान्याची आहे. फक्त तुम्ही त्या लोकांपर्यंत जो काही आज आश्वासन दिले ते उद्या निवडून आल्यानंतर पूर्ण करायची गरज आहे. ते तसं झालं तर खऱ्या अर्थानं पंढरपूर आपलं विकसित होईल. आणि तुम्ही जर समजा उद्या निवडून आला, ज्या शहरामध्ये वातावरण दिसतंय, तर तुमच्या हातून हे निश्चितपणाने ही जी काही परिवर्तनाच्या गोष्टी आहेत त्या घडल्या पाहिजे. हा शब्द तुम्ही खरं तर लोकांना देणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यात तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.